सामना आपण इथे पाहणार आहोत. तो सामना या स्पर्धेतील पहिला सामना, दमदार लढत, दमदार भिडत, तुंबल युद्ध, क्रिकेटचा रणसंग्राम, वाजेपूर विपक्ष खैरवाडी या दोघांमध्ये होणार पहिला सामना. गोलंदाज देखील तयार, सगळे झालेत रेडी. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघितली तो क्षण प्रेक्षक वर्ग देखील झाला आतुर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. ऑफिशियल्स रेडी आहेत, ओपनिंग पेअर देखील रेडी. स्पर्धेमधील पहिला चेंडू पडेल आणि तो टाकण्यासाठी आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. निलेश बंगार आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. ओपनिंग पेअर अशोक खैर, काशीनाथ भगत. ऑन स्ट्राइक अशोक. पहिलाच बॉल अगदी वेगानं बॉल रिलीज केला होता. टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची आपण पाहतोय इथे जोखीम पत्करली नाहीये आणि सहजरित्या इथे या चेंडूला खेळलं गेलं. थोड्याच वेळामध्ये आपल्याला शिक्षक मतदारसंघाचे कोकणचे दमदार आमदार अर्थातच बाळराम पाटील साहेबांचं देखील इथे आगमन पाहायला मिळणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे एक सध्याच्या घडीची आपण पाहतो ही मोठी ढाळ आहे. या ढालीनं वाचवून ठेवलाय. या ढालीनं चांगला विस्तारित केलं या पक्षाला. गोरगरिबांचा पक्ष अर्थातच शेतकरी कामगार पक्ष आणि त्या पक्षाचे नेते बाळराम पाटील साहेबांचं आपल्याला आगमन पाहायला मिळेल. झेल तिथे ड्रॉप झालेला आणि हे मोठं जीवनदान फलंदाजाला. सिंगलनं धावसंख्या फलक पुढे 3च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या बॉलवरती आपण डॉट बॉल बघितला, त्यानंतर एक सिंगल आली. अशोक खैरनं ती सिंगल घेतली होती. स्ट्राईक रोटेट झाली काशीनाथ भगतकडे आणि त्यानंतर काशीनाथ भगतनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. तिथे खेळाडू होते, बॉलला झेल मात्र ते करू शकले नाहीयेत आणि तिथेच त्यांना एक जीवनदान मिळालं. यॉर्कर लेनचा बॉल अगदी वेगानं. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येते. हा चेंडू विसावला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये, धोका झाला नाही अजूनपर्यंत. एकही गडी त्यांचा बाद झाला नाहीये. कुठल्या प्रकार जोखीम त्यांनी अजूनपर्यंत पत्करलीच नाहीये. सरफेस क्रिकेट खेळतात. इथे पहा, हा फटका फसलाय. बॅट्समन आउट. पहिला धक्का आणि पहिली सफलता टीम वाजेपूरला. फलंदाज काशीनाथ भगतच्या खेळीचा अंत. त्या प्रकारचा आहे जसं की संजय लीला बन्सालींचा आपण मूवी पाहिला, ऐश्वर्या राय आणि त्यानंतर माधुरी दीक्षित. दोघी आपण जर पाहिलं, दोघींचं श्रीमंत अगदी मोजता येणार नाही असं, मोजता येणार नाही असं मापदंड नाहीये त्यांना. इथे दोन्ही संघाचा कॅलिबर तसाच आहे. पाहूयात खेळ कसा घडेल. पुढील चेंडू गोलंदाज ओव्हर द विकेट ना बॉल अगदी मिड ऑफ मध्ये चेंडू. तिथे फिल्डर होते, माघार घ्यावी लागली एकाला कारण की चेंडू अडवला गेलाय आणि इथे कुठल्या प्रकारची धाव नाहीये. पहिलं षटक होणार समाप्त. एका षटकाचा खेळ इथे संपत आहे. एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद खैरवाडी संघ जाऊन पोहोचला 3 या धावांकावर. काय तुझी माय. द व्हॉइस ऑफ चिंचवली आकाश सर शेळके यांचा आवाज आपण ऐकलात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणे चषक आपण पाहू शकाल. अप्रतिम स्पर्धा साकारले आणि पहिले रात्रीतील पहिला सामना आपण पाहू शकाल. अप्रतिम रंगला जातोय मैदानामध्ये. जे वागेश्वर खैरवडने त्यांना फाईट करत असताना चेरोबा 11 वाजापूर या दोन संघादरम्यान पॉवर सर्कलचं षटक पूर्णपणे वर्चस्व दाखवलं मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना निलेश बांगरेच्या नावावरती राहिले गेल्या फक्त 3 धावा, त्यामध्ये प्रमुख सफलता प्राप्त केली मैदानामध्ये. दुसरं षटक
अतिशय वेगवान तेज तरा चेंडू आपण पाहू शकाल. फलंदाजाचा पर्स थोडासा लांब ठेवला गेला आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती राजेश खैर, अप्रतिम चेंडू हाताळला गेला मैदानामध्ये. मात्र समोर अशोक खैर, एक तेवढाच चांगला गुणवत्ता टासून भरलेला खेळाडू मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मात्र थोडासा बॅकफुटला बॅटिंग करत असताना खैरवाडी टीमला आपण पाहतो मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. बॅटची इनसाइड एज आपण पाहू शकाल. विकेट किपर मात्र चुकी करतोय. जेल सोडला गेला आपण पाहू शकाल आणि जीवदान मिळालंय फलंदाज अशोक खैरला आपण पाहू शकाल. आत्ताच नुकताच उल्लेख केला होता आकाश सरांनी आपण पाहू शकाल. अशोक खैरसाठी हे मैदान तेवढं चांगलं आपण पाहू शकाल. मात्र जीवदान मिळाले त्या संधीचं सोनं करावं लागेल मैदानामध्ये. अद्यापर्यंत पूर्णपणे वर्चस्व दाखवलंय आपण पाहतोय जय चेरोबा 11 वाजापूर टीमच्या माध्यमातून. कारण पहिले षटक हाताळलं निलेश बांगरेनं जबरदस्त कमबॅकिंग षटक पाहायला मिळालं. पॉवर सर्कलमध्ये पॉवरफुल गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली. फक्त आणि फक्त 3 धावा, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली आणि त्याच्याच पॉलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना राजेश खैरला आपण पाहतोय. पुढचा चेंडू हा ट्रॅकर ऑन साइडला मात्र उडवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षण कमालीचा प्रयत्न दाखवला होता. मात्र तोपर्यंत चेंडू जमिनीला दान झाला गेला आणि तोपर्यंत मात्र मैदानामध्ये 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले मैदानामध्ये. आणि या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अद्यापर्यंत मात्र संघर्ष केला जातो मैदानामध्ये. डबल सिंगल साठी संघर्ष केला जातो. त्याचं एकमेव कारण मैदानामध्ये गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते वाजापूर टीमच्या माध्यमातून. समोर फलंदाज सुरेश खैर. पुन्हा एकदा मात्र बॅटची इनसाइड लागली गेली आपण पाहू शकाल. चेंडूखाली क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत एक सिंगल धाव, रिस्की प्रयत्न मात्र थोडीशी खराब फेकी. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आपण पाहू शकाल आणि एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 2 आपण पाहू शकाल खैरवाडी टीमला. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी. संघर्ष केला होता मैदानामध्ये आपण पाहतोय. मात्र मैदान सोडावं लागलं सुरेश खैरला आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये एंटर झाला नरेश चौधरी आपण पाहू शकाल. इथून एखादी पार्टनरशिप रचना फार महत्वाचं राहील खैरवाडी टीमसाठी. अद्यापर्यंत जरूर चांगली गोलंदाजी दाखवली. कारण 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. जर का वाजापूर टीम समोर एक चांगली फाईट खेळायची असेल तर कमीत कमी या 4 षटकामध्ये 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. मात्र समोर फलंदाज अशोक खैर कितपत शांत ठेवलं जाईल मैदानामध्ये. पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका आपण पाहू शकाल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत मात्र मैदानामध्ये 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकाल. तिसरीचा प्रयत्न केला होता मात्र धाडस करता आलं नाही आणि 2च धावेवर मात्र समाधान मानलं जाईल. या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल. 2 गडी बाद असताना 8 धावा धावपलकरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत मात्र अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. कमबॅकिंग षटक मैदानामध्ये फेकलं जात आहे वाजापूर टीमच्या माध्यमातून. एखादं जर का चांगलं षटक खैरवाडी टीमसाठी आलं तर नक्की चांगली धावसंख्या पाहायला मिळेल आपण पाहतोय. मात्र अद्यापर्यंत थोडंसं का विना मात्र बॅकफुटला बॅटिंग करत असताना खैरवाडी टीमला पाहतोय. अक्रॉस द लाईन कमालीचा फटका आपण पाहू शकाल. फाईन लेग रिजन मधून खेळून काढला जातोय. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळेल या इनिंग मधला अशोक खैरच्या बॅटमधून. शकाल 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना वागेश्वर खैरवाडी टीमची फक्त आणि फक्त 12 धावा. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. मात्र इथून सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. मात्र मैदानामध्ये टीम मीटिंग घेण्यास भाग पाडला गेला. जबरदस्त गोलंदाजी जरूर झाली गेली. मात्र अंतिम चेंडूवरती जो चौकार आला त्या चौकाराने मात्र पुन्हा एकदा संघर्ष करण्यास भाग पाडले जाईल आपण पाहतोय खैरवाडी टीमला. इथून जर का या उर्वरित 12 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या बनवली तर नक्की चांगले टोटल पाहायला मिळेल मैदानामध्ये आपण पाहू शकाल. 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलेला फलंदाज ऑन स्ट्राईकवरती नरेश चौधरीला पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल. डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर का विचार केला गेला सातत्यानं डावखुरी हाताचे फलंदाज विस्फोटक म्हणून मानले जातात. मात्र इथून विस्फोटक खेळी साकार करावा लागेल. कारण अद्यापर्यंत शांत संयमाने खेळ मैदानामध्ये साकारला आपण पाहतोय. कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज 3रं षटक हाताळण्यासाठी धनाजी खैर या गोलंदाज वापर केला जातो आपण पाहू शकाल. इथून हे 12 चेंडू खूप काही सांगून जातील दोन्ही संघांसाठी. कारण अद्यापर्यंत पूर्णपणे वर्चस्व गाजवले आपण पाहतोय चेरोबा क्रिकेट संघ वाजापूर टीमच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली गेली. निलेश बांगरीच्या माध्यमातून फक्त 3 धावा आणि त्याच्याच पालावरती पाऊल ठेवून गोलंदाजी दाखवली आपण पाहतोय. राजेश खैरनं 9 धावा खर्च केल्यात. मात्र अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाले.
मात्र अद्यापपर्यंत 12 धावा धावपुस्तकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अतिशय कमालीचा फटका 20 मध्ये आपण पाहू शकाल. या भरपूर मोठी चेंडूखाली क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर आपण पाहू शकाल. आणि तोपर्यंत 2 धावा मैदानामध्ये. अद्यापपर्यंत डबल सिंगल साठी संघर्ष केला जातोय मैदानामध्ये. इथून मात्र हवाई प्रहार करायला सुरुवात करावी लागेल. कारण अद्यापपर्यंत जर का अशा रीतीने धावसंख्या बनवली तर नक्कीच लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल मैदानामध्ये. मात्र समोर तेवढंच ताकदीचा संघ आपण पाहतोय. नेरे विभागातील वाजापूर संघ आणि त्यांना फाईट करत असताना मोरबे विभागातील खैरवाडी संघ या दोन संघादरम्यान चांगली लढत आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र कमालीचा चेंडू हाताळला जातो मैदानामध्ये. ब्लॉक कॉलचा मारा केला गेला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला होता आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. ज्या प्रकारे सुरुवात चांगली केली निलेश बांगारीना तिथून मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवले आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना वाजापूर टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. ताकदीचा बेमिसाल वापर. चेंडूखाली क्षेत्ररक्षण कमालीचा झेल टिपला जातोय. तिसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना खैरवाडी टीमला. गोलंदाजी केली जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाल्या बबन पारदेला आपण पाहू शकाल. फार वर्षाचा अनुभव असलेला फलंदाज मैदानामध्ये. मात्र त्या रीतीने खेळ करावा लागेल कारण अद्यापर्यंत पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतो. बॅटिंग करत असताना वागेश्वर 11 खैरवाडी संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा धावपुस्तकावरती लागले गेल्यात. मात्र अद्यापही सलामीसाठी आलेला फलंदाज अशोक खैर मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मात्र इथून पूर्णपणे चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं राहील कारण पूर्णपणे जर का चांगली धावसंख्या बनवायची असेल तर इथून प्रहार करायला सुरुवात करावी लागेल. अद्यापर्यंत जर का विचार केला गेला या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे या इनिंगचा जर का विचार केला गेला 9 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये. मात्र या 9 चेंडूमध्ये जर का चांगली बॅटिंग दाखवली मैदानामध्ये तर नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. कारण जर का चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर इथून चांगली धावसंख्या बनवली तर उत्तरार्धामध्ये तेवढीच पोषक धावसंख्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आपण पाहू शकाल. सेकंड स्लिप मध्ये मात्र तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव आपण पाहतोय. अद्यापर्यंत फक्त एक चौकार आपण पाहिला होता दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती आणि तिथून मात्र डबल सिंगल साठी मैदानामध्ये संघर्ष केला जातोय आणि तेवढी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय वाजापूर टीमच्या माध्यमातून. या सिंगलच्या सहाय्यानं स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती अशोक खैर एक चांगला खेळाडू आपण पाहू शकाल. अतिशय गुणवत्ता टासून भरलेला मैदानामध्ये मात्र ते सिद्ध करावं लागेल. अद्यापर्यंत मात्र एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहायला गेलाय. मात्र चांगली धावसंख्या बनवायची असेल तर इथून प्रहार करणं फार महत्त्वाचं राहील. 15 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. बॅटच्या मधोमध आपण पाहू शकाल सरळ आपण पाहू शकाल ब्लॅक स्क्रीनच्या वरतून फेकून दिलाय 6 धावांसाठी. हा पहिला दमदार षटकार अशोक खैरच्या बॅटमधून. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का मला दाऊन शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का राया शिवरायांच्या किल्ल्यांची. जबरदस्त फटका आपण पाहू शकाल. विचार केला गेला तिसऱ्या षटकातील मात्र 5व्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला. अद्यापर्यंत आपण पाहतोय अशोक खैर मैदानामध्ये मात्र हार मानायला तयार नाही. या चांगली धावसंख्या बनवण्याचा मनसुबा घेऊन मैदानामध्ये उतरलाय. पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द लाईन अपील जरूर पाहायला मिळाली. मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता आणि विश्वास कमी आणि डॉट चेंडू सांगता षटक क्रमांक 3 मैदानामध्ये समाप्त झाला आपण पाहू शकाल. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 21 धावा धावपुस्तकावरती लागले गेल्यात. माझी कारण्याची आई मनाधार दे माझी कारण्याची आई मनाधार दे आय संकटी माझे तुझा आई दर्शन आम्हा पुरलई माझी. मध्ये फेकले जातील. या 6 चेंडूच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल मैदानामध्ये.
अंतिम षटक हाताळण्यासाठी मारुती हंबीर या गोलंदाजाचा वापर केला जातोय. स्ट्राईक ऑनवरती बबन पारधी एक चांगला डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये मात्र चांगले विस्फोटक खेळी करणं फार महत्त्वाचं राहील. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा येणं फार महत्त्वाचं राहील. जर का 15 ते 16 धावा आल्या तर नक्कीच एक चांगलं सन्मानकारक स्कोअर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल अंतिम षटक स्लॉगरचं हाणामारीचं षटक हाणामारी करून दिली जाईल का मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. समोर फलंदाज बबन पारधी. पहिला चेंडू या षटकातील मात्र सोडून दिला आपण पाहू शकाल. लेग स्टंपला मात्र अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय. अद्यापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मात्र चौथ्या षटकातील पहिला चेंडू खराब फेकला गोलंदाज आपण पाहतोय मारुती हंबीरच्या माध्यमातून. कारण अंतिम षटक त्याला सुद्धा माहिती आहे इथून हाणामारी केली जाईल, इथून चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहील. कारण अद्यापर्यंत 3 षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आपण पाहतोय वाजापूर टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू कमालीचा फटका आपण पाहू शकाल. बिग हिट समालोचन कक्षाला सलामी देणारा बबन पारधीच्या बॅटमधून हा दमदार षटकार. लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनीने. सुरुवात झाली गेली आपण पाहू शकाल. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं बबन मध्ये फार मोठी क्षमता आहे. मात्र मैदानामध्ये ते सिद्ध करत असताना मात्र टीम मीटिंग घेण्यास भाग पाडले गेले आपण पाहतोय वाजापूर टीमला. कारण थोडंसं का होईना मात्र महागडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मारुती हंबीरला इथून कमबॅक करावं लागेल. कारण समोर फलंदाज बबन पारधीला पाहतोय तेवढाच गुणवत्ता टासून भरलेला खेळाडू मैदानामध्ये मात्र आपली आक्रमकता मैदानामध्ये सिद्ध करत असताना इथून मात्र वापसी केली जाईल का अंतिम षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं जाईल खेरवड टीमच्या माध्यमातून. 28 धावा धावपुस्तकावरती. पुन्हा एकदा मात्र विकेट किपरला बीट करून पंच आम्हाला इशारा करतील. अवंतरच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. या सिंगलच्या सहाय्यानं 29 धावा धावपुस्तकावरती लागले गेलेत बॅटिंग करत असताना खेरवड टीमच्या माध्यमातून. अद्यापर्यंत मात्र पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. दबावाखाली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय मारुती हंबीरला इथून कमबॅक करावं लागेल. अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं राहील. पुढचा चेंडू अतिशय भन्नाट वेगाने स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानामध्ये आपण पाहू शकाल. या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या अद्यापर्यंत 30 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात. आणि इथून मात्र हे 4 चेंडू जर का चांगले फेस केले मैदानामध्ये या 4 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल वागेश्वर खैरवाडी टीमच्या माध्यमातून. कारण खैरवाडी संघाचा विचार केला गेला अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहू शकाल. मात्र तेवढ्याच ताकदीचा संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना चेरोबा वाजापूर टीमला आपण पाहतोय अद्यापर्यंत जबरदस्त गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली आहे. मात्र 30 धावा धावपुस्तकावरती आपण पाहतोय बॅटिंग करत असताना वागेश्वर 11 खैरवाडी टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलंदाज मारुतीला पाहतोय. अप्रतिम वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. शरीरापासून थोडासा लांब ठेवला गेला आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये. तर इथून मात्र पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अंबेरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल कोंबल टेकडी. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार असेल. टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचा आपण पाहतोय. मात्र इथून कमबॅक केला गेला गोलंदाज मारुतीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू अशोक खैरला मात्र पूर्णपणे बीट केलेलं होतं मैदानामध्ये. इथून मात्र बबन पारधीला स्ट्राईक देणं फार महत्वाचं होतं. मात्र अद्यापर्यंत जर का विचार केला गेला उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि संघाची टोटल धावसंख्या जर का पाहिली गेली 30 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र या 2 चेंडू गणित जर का एखादा बिग हिट पाहायला मिळाला तर नक्कीच एक चांगलं सन्मानकारक स्कोअर मैदानामध्ये पाहायला मिळेल. मात्र कितपत ते मैदानामध्ये पाहावं लागेल. समोर फलंदाज अशोक खैर. अतिशय सुंदर फटका ताकदीचा बेमिसाल वापर चेंडूला फेकून दिला जात आहे. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. छत्रपतीच्या दोन चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र पूर्णपणे जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मात्र अद्यापर्यंत पहिल्या पर्वात विचार केला गेला अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानामध्ये फेकला जाईल. गोलंदाजाला मात्र थोडंसं का होईना मात्र कानमंत्र देत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल. तर अद्यापर्यंत चांगली धावसंख्या आपण पाहू शकाल. 36 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र अद्याप मैदानामध्ये अंतिम टार्गेट सेट बॉल फेकणं बाकी असेल. या चेंडूवरती जर का चांगला फटका पाहायला मिळाला एखादा बिग हिट
मैदानामध्ये जर का आला तर नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. कारण या चेंडूवरती जेवढी चांगली धावसंख्या बनवाल तेवढी आपल्याला उत्तरदातामध्ये गोलंदाजी करण्यासाठी पोषक ठरेल. मात्र पाहावं लागेल अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल. मारुती आंबेरला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती अद्यापपर्यंत या षटकामध्ये थोडंसं का होईना मात्र मार बसला गेला आपण पाहतोय. मात्र अंतिम चेंडू अतिशय वेगवान चेंडू अपील पाहायला मिळाली आणि लेग बिफोरच्या स्वरूपात बिग विकेट मैदानाच्या बाहेर आणि पहिलं पर्व समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे येणारे 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल जे चेरोबा वाजापूर टीमला. तर आंबेरपाडा संघाचा संघनायक मात्र जॉईन झालेत. कोंबल टेकडी संघाचा संघनायक मात्र आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. मात्र टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. तर करमळी गावचे समाज लोचक आपण पाहू शकाल प्रकाशजी भगत यांच्या माध्यमातून मात्र खैरवाडी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दिमागदार स्पर्धा, अगदी ज्या स्पर्धेची आपण सगळे या काही दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होतो ती स्पर्धा जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित गुरु ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक आणि या चषकासाठी आपण पाहतोय आलेल्या सगळ्या मान्यवरांचा मी इथे सन्मान करणार आहोत. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या आदिवासी आणि अग्रिगोयांची संस्कृती. अर्थातच त्या संस्कृतीचा वारसा जपणारे आमचे अतिथीगण आदरणीय धनाजी शेठ पाटील साहेब वाजेपूर यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. सन्मान आपण करण्यात जाऊयात टॉस साठी. टॉस आपल्याला पाहायला मिळतं आंबेरपाडा आणि कोमल टेकडी. येस, या दोन संघाच्या दरम्यान टॉस. हॅव टू गो, टेल इज अ कॉल अँड इट्स टेल. येस, टॉस जिंकला आंबेरपाडा. काय डिसिजन? फलंदाजी स्वीकारले. समोर कोमल टेकडी हा एक संघ आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट कधी खेळलात की फर्स्ट टाइम मीटअप होईल? विचार केला तर आम्ही पहिल्यांदाच या पनवेल तालुक्यामध्ये खेळतोय. आम्ही कर्जत तालुक्यामध्ये बराच लांबून आलोय. आम्हाला अजून कोंबड टेकडी कधी खेळलो नाही आम्ही त्याच्यासोबत, पण पहिल्यांदा खेळतोय. आम्ही जास्तीत जास्त एक 40-45 स्कोर करण्याचा प्रयत्न करू. इव्हन नवीन संघासमोर खेळताना आणि ओळखीच्या संघासमोर खेळताना मग कुठल्या दोन संघामधील काय फरक तुम्हाला इथे सांगू शकाल तुम्ही? वळखीचा म्हटलं तर पुढचा खेळाडू माहीत असतोय की हा कुठला बॉल मारतोय, कुठल्या पद्धतीने खेळतोय, कुठल्या साईडला खेळतोय हे माहीत असतंय. पण नवीन टीम ज्यावेळेस आपल्या समोर येते त्यावेळेस एक अनुभव भेटतो आणि खेळायला मजा येते की आपल्याला त्यांची माहिती नसते आणि त्यांना आमच्याबद्दल माहिती नसते. त्याबद्दल अपोजिट टीम खेळायला मजाच येते. इव्हन टॉस जिंकलात आणि फलंदाजी कितपर्यंत जाण्याचा मजा असेल? 40 ते 45 परत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. 4 ओव्हरमध्ये 40 ते 45 डिफेंड करण्याची ताकद तुमच्याकडे. डेफिनेटली. येस, खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर कोमल टेकडी संघ कॅप्टन्स आहेत, अगदी छोटे आहेत. तर आज समोर आहे आंबेरपाडा, अनोळखी संघ आहे, प्रथमतः खेळतात. इव्हन काय सांगाल? हो, अगदी नवीन संघ आहे आंबेरपाडा आणि आमचे सुद्धा नवीनच खेळाडू आहेत. सर्व तरुण खेळाडू आम्ही खेळणार. एक छोटी टीम आहे, परंतु मोठ्या टीमवर तर आम्हाला लढत द्यायचे तर आम्ही चांगलेच प्रयत्न करू. बहुतेक आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळता चांगला प्लॅटफॉर्म जयवंतदादा, नितेशदादांनी जय वाघोबा क्रिकेट संघ धामणे यांच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. तर आयोजनाबद्दल 2 शब्द फक्त आपण सांगायचे. आयोजन तर खूप छान आहे. 3 वर्ष झाले या स्पर्धेला आणि अंदाचं सुद्धा आयोजन खूपच छान आहे. तर मी जेवणदादा भस्मा असतील, तसे नितेशदादा भस्मा, दामणे जी सर्व टीम यांना शुभेच्छा देईन. असेच पुढे पण आयोजन करत जा. थँक्यू. हा आवाज होता कोमल टेकडीच्या कॅप्टनचा. त्यांना देऊया आपण शुभेच्छा. त्यानंतर आपण जाणार आहोत सन्मानाकडे. तर आपण इथे सन्मान करीत आहोत वाजेपूर संघाचे चांगले हितचिंतक आणि त्यांच्या आधारवड अर्थातच धनाजी शेठ पाटील साहेब वाजेपूर यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. तर हा सन्मान केला जाईल
आमच्या स्पर्धेचे यंग डॅशिंग आणि डायनामाइट आयोजक अर्थातच नितेश दादा भस्मा यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही आज सन्मानित करीत आहोत. माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. सामना देखील सुरू. खैरवाडी विपक्ष वाजेपूर. पहिला बॉल हलक्यातानं खेळलेत, मिडॉन मध्ये बॉल जातो. फिल्डिंग तिथे छान पाहायला मिळते, सिंगल सहजरित्या प्राप्त. यस आपण इथे सन्मान पाहिलेला आहे आणि त्यानंतर आपण पुढील सन्मान इथे करणार आहोत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, दामणी गावाची आमची एक ओळख, अर्थातच दामणी गावाला ज्यांनी नवं रूप दिलं ते आमचे अनंत शिंदे साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान जे करायचा. या पुढील सन्मान असेल अनंताजी शिंदे साहेबांचा. त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे. हा सन्मान आपण पाहतोय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचे आमचे आयोजक त्यांच्या माध्यमातून हा सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याकडे जाणार आहोत, तर या मॅच कडे आपण नक्कीच कॉन्सन्ट्रेट करू. तर मंचावरती आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे आमच्या रिडगर टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत फलंदाज आणि आपण ज्यांच्या माध्यमातून हंसिका डीजे साऊंड सर्व्हिस चालवताना पाहतो. त्यांच्या हंसिका डीजे सर्व्हिसचे प्रोप्रायटर होणार आदरणीय अश्विन दादा भोपी यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांचे सगळे सवंगडी, त्यांची सेना आज आपल्याला पाहायला मिळते. आमचे साहिल आहेत, त्यानंतर सगळ्यांची नाव माहिती नाही आहेत, परंतु सगळ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतोय. स्पीडअप करायचं आहे अशी विनंती सगळ्या खेळाडूंना केली जाईल. हॅवी टू गो. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आम्ही करतोय स्वागत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, जबरदस्त फटका अक्रॉस द बॅटल खेळलेत आणि फेकून दिलाय बॉलला फाईनच्या रिजन मध्ये. हा फाईन स्ट्रोक, धमाकेदार षटकार. संगीत आणि आता आपल्याला इथे आगमन पाहायला मिळतं आमच्या धामणी गावचे कोंडा रेड्डी. लास्ट नाईट मध्ये आय थिंक त्यांना आपण हा टॅग दिला होता, हे बिरुद त्यांच्यावरती आपण उमटवलं होतं. या परिसरातील खरी ओळख अर्थातच धामणी गावाला ज्यांनी नवं रूप दिलं, नवा रंग दिला, नवा आकार दिला. या परिसरातील कला, क्रीडा, शैक्षणिक आणि साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रामधील ही नवी ओळख अर्थातच ज्यांचं इथं आगमन होत आहे. आमचे अतिथीगण आदरणीय मारुती शेठ भस्मा साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती आहे या मंचावरती आपण मंचावरती येऊन आसनावरती आपण बसून आसन ग्रहण करायचं. आपली जागा इतरत्र नसून आपली जागा आमच्या आयोजकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्या खरं तर या डिपार्टमेंटच्या मनामध्ये. या वेलकम, स्वागतम. ओव्हर द विकेट ना बॉल, लेफ्ट आर्म गोलंदाज, अगदी छान चेंडू, परंतु पंचांकडून वाईटचा इशारा. लाईन चांगली, लेंथ खराब आणि तिथे तिचा फायदा मिळतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. वाजेपूर संघ जाऊन पोहोचतो अतिरिक्त एका धावेच्या मदतीनं. एकूण धावा 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा आता धावफलकावरती इथे लागताना पाहायला मिळतात. 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का जरूर बसला. हा फटका चांगला आहे, फिल्डिंग देखील छान आहे. सेकंड लेग स्लिप मध्ये जबरदस्त फिल्डिंग आणि तितका छान थ्रो देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी चांगल्या पद्धतीनं खेळ सुरू. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी जर आपण इथे विचार केला फलंदाजीचा तर इथून वाचून खेळण्याचा प्रयत्न आहे वाजेपूर टीमचा. वाजेपूर टीम म्हटली तर 2 ते 3 राऊंड सहजरित्या मैदानावरती क्वालिफाय होतात. गेली 2 वर्ष आम्ही स्पर्धा कव्हर करतो, त्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचा खेळ पाहिलेला आहे. अगदी छान त्यांचा खेळ
रंगत असतो. क्रिकेटला रंगतदारपणा आणतात. चांगला टेनिस क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून या मैदानावरती नियमितपणे त्यांनी साकार केलेला. गोलंदाज वर द विकेटनं हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेमध्ये, परंतु बॅट आणि बॉल मध्ये समीकरण आहे. क्लोज बनल की नाही, क्लोज बनल की नाही हा प्रश्न आहे. तर अंपायरकडे डिसिजन जातोय. अगदी वेगानं धावले अंतिम क्षणाला आणि विकेट किपरनं देखील जी चालाकी केली ती देखील तितकीच लाजमी. प्रकाश भगत जे करमलीचे आमचे एक चांगले यंगस्टर समालोचक आहेत त्यांनी चर्चा केली होती या संघाबद्दल की दामनी संघ लोएस्ट स्कोर जरी बनवला ना त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. आम्ही अक्षरशः या संघासोबत खेळलो आहोत. ज्यावेळेला आम्ही सराव सत्र खेळायला जायचो कोंडलेच्या मैदानावरती, खैरवाडीच्या मैदानावरती, या संघासोबत आम्ही क्रिकेट खेळलेलो आहोत. अगदी गट्स या संघाचे चांगले आहेत आणि कित्येक वेळा आम्हाला देखील हरवले. येस, डिसिजन असेल नॉट आउट, सेफ असेल खेळाडू, चांगल्या पद्धतीने दौड लगायला अंतिम क्षणाला तो पोहोचला. खरं तर विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये त्यांनी देखील चांगलं काम केलं, परंतु फिल्डिंग बाजूला राहिली, फलंदाजी तितकी छान झाली, वाचून राहिला. एक मोठं जीवनदान मिळतंय. जीवनदानांची किंमत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जीवदानांची किंमत किती चांगली ती सगळ्यांना माहिती आहे की जीवदान जेव्हा जेव्हा मिळतात ना त्यावेळी आपण क्रिकेटमध्ये रासलीला घडताना बघितलेल्या आहेत. अनेक सारी विक्रम बनलेले आहेत आणि हे मैदान म्हटलं तर अशा अनेक साऱ्या विक्रमांचं साक्षीदार राहिलेलं हे मैदान आहे. या मैदानावरती आपण अनेक सारी विक्रम बनलेली बघितलेले आहेत. आज कुठला संघ क्वालिफाय होणार? 10 संघांना प्रवेश असेल. यस यस, व्हॉट्स गोइंग ऑन? काय झालंय? स्पीडअप करायचं बघा. जनरेटर आहे तिथे, भस्मासूर आहेत, राक्षस आहेत ते. तुम्ही जेवढं पाणी पित नाही त्याच्या 5 पटीनं जास्त डिझेल ते खातात. त्यामुळे मी म्हणेन जास्त विलंब करू नका. खास करून पंचांनाही वॉर्निंग आहे बघा. आमची साईप्रीत लाईव्हची सगळी टीम, चंदू दादा आणि त्यांची सगळी टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. आज इथे ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळत आहे. मायनिक्स फोटोग्राफीचे आमचे एस माईबाई, त्यांचं देखील आगमन झालंय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून त्यांना आपण अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर करताना बघितलेल्या, त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. बागफुटला गेलेत, फटका चांगला आहे, देखना स्ट्रोक रुबाबदार, तडाकेदार, गॅप मधून गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप, गॉन 4 रन आलाय, अफलातून चौकार. अगदी जो पहिला सामना संघ जिंकणार आहे त्यांना लकी ड्रॉ मिळेल, थेट तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश असेल बघा. बाय असेल त्या संघाला, याची देखील सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि आंबेरपाडा आणि कोमल टेकडी या दोन्ही संघाच्या संघांना देखील विनंती आहे की आपण देखील लगेच इनॅक्शन मध्ये येण्यासाठी तयारच राहायचं आहे. चांगला फटका, भूषण जगे आलेत आमचे, चांगले समालोचक राहिले. अलीकडच्या कालामधील टेनिस क्रिकेटचा आवाज होता वाजई गावचा. आणि त्यानंतर आता आपण पाहतो जगे चायनीज कॉर्नर, यस गावदेवी चायनीज कॉर्नर, ज्यांच्या माध्यमातून चालवला जातो दामणी गावामध्ये. दामणी स्टॉपवरती ते खरं तर त्यांचं संस्थान आहे. त्या संस्थानामध्ये अगदी चांगलं सोयीस्कर असं आपण चायनीज पदार्थ पाहतो. जर कोणाला तिथे व्हिजिट करायचं असेल तर आपण तिथे करू शकता. अगदी चांगली चव आणि त्यांच्या माध्यमातून ती सर्व्हिस देखील प्रोव्हाइड आहे. पूर्ण रात्र चालू असेल. 6 रात्रीमध्ये आपण पाहतो ते इथेच असतील आणि तो गावदेवी चायनीज कॉर्नर आपल्याला चालूच पाहायला मिळेल. ग्राउंडच्या बाहेर देखील एक स्टॉल त्यांनी लावलेला आहे. त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 20-36 टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेला, 37 टार्गेट घेऊन उतरलेला मैदानामधील संघ अर्थातच वाजीपूर. एक फलंदाज जरूर बाद झाला, गोविंद कवटे आले होते गोलंदाजीसाठी. आता शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. पहिले 3 चेंडू कार्यकाल अगदी थोडा खतरनाक राहिला त्यांच्या बाजूने, थोडंसं खराब प्रदर्शन राहिलं, परंतु नंतरचे 2 बॉल त्यांनी चांगली गोलंदाजी दाखवली. फ्रंट फूट लावून खेळायचा हा निर्णय. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही समीकरण नाही आहे आणि हा चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेग बाईच्या स्वरूपात धाव जरूर घेतली, बाईच्या स्वरूपात रन मिळत्या. एका रनसह टीमची धावसंख्या आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते, जाऊन जाते
टोटल 21च्या घरामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 21, 10.50 ची सरासरी त्यांनी राखली आणि त्यामध्ये जो पहिला गडी बाद झाला होता संजय बंगारी, तो बिना खरं तर खातं ओपन करता, अकाउंट ओपन न करता गोल्डन डकचा शिकार झाला होता आणि तो गेल्यानंतर दबाव पडेल असं वाटलं, परंतु वाजेपूर संघ दबाव घेणाऱ्यातला नाहीये हे आज सांगितलं निलेश बंगारी आणि अमित खैरनं. वालूच्या वाटा तुफानी लाटा संगीत आणि आमची संगीताची आज खर तर वर्णी लावली जाते. आर्यस डीजे नाना खांडवी वेगवान गोलंदाज, 50 गाव प्रीमियर लीग अक्षरशः खेळाडून गाजवली होती, जिथे मेडन षटक फेकलं होतं. या खेळाडूची ही वैशिष्ट्यता आज बोटांची जादू दाखवणार आहेत आणि डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये ते काम करत आहेत. अश्विन भोपे आमचे हंसिका डीजेचे प्रोपरायटर, त्यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. हा फटका तिकडे फिल्डिंग कशी होईल प्रश्न. चांगली फिल्डिंग अगदी मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 बाउन्स ओव्हर दी टॉप चेंडू खेळले होते, परंतु इतक्या छान पद्धतीनं तिथे कॉपरेट करत असताना चांगले पेट्रोलियम त्यांच्या माध्यमातून तिथे आखली जाते आणि सिंगल रन इथे प्राप्त झाली. दुसऱ्यासाठी नक्कीच प्रयत्न केला होता आणि ती धाव देखील कंप्लीट झाली. दोन धावा आपल्याला तिथे पाहायला मिळतात. रामदास उगडेच्या माध्यमातून फिल्डिंग झाली, माफ करा गोलंदाज आहेत रामदास उगडे. अमित खेर होते तिथे, फॉलो 3 मध्ये अडवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, शांत खेळ सुरू आहे. अगदी इथून धावा वाचवण्याचा प्रयत्न केले जात आहेत, करतायत खरवाडी संघाचे खेळाडू. आणि खरवाडी म्हटलं तर मग गोलंदाजी त्यांची प्रमुख ताकद, अशोक खैर त्यांची प्रमुख ताकद. अनेक मैदानांमध्ये या खेळाडूंनी अगदी सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. अजून गजाननचं येणं बाकी आहे आणि गजाची आपण नक्कीच गजाननचं षटक पाहिलं. आम्ही गजाला पाहायचो, आमचा क्लासमेट राहिला. गजा काय तुझी मजा. आज गजा अक्षरशः मजा दाखवतोय आज या मैदानामध्ये आणि त्याचा देखील आपण खेळ पाहिला. अगदी पहिलं षटक तो टाकत होता, 10 धावा खर्च करत एक गडी बाद केला. चांगलं षटक राहिलं आपल्या टीमसाठी. एकूण धावा झाले 24 ऑन बोर्ड, 24 धावा आता धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज तयार असेल गोलंदाजीसाठी. रामदास कवटे शेवटचे, रामदास उघडे. येस, हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तितकं चांगलं तंतोतंत न जुळताना बघितलं. एक चांगला चेंडू पाहिला आपल्याला, एक सिंगल इथे. व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 रन मिळतील. पण त्यांना व्हाईट टी शर्ट द्या, कारण की अंधाराचा काळ आहे आणि त्यामध्ये ते काही दिसत नाही जास्त. गोलंदाज तयार होणार. 37चं टार्गेट, 37 पहिल्या मॅच मधील टार्गेट आहे. फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळलायत, उंच उडालाय बॉल. लॉंग ऑन मधील खेळाडू पोहोचेल का प्रश्न, परंतु जजिंग थोडी खराब आहे. जजमेंट, कॉलिंग, बॅलन्सिंग या गोष्टींचं संतुलन बिघडलं जात आहे आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो. या चुका तुम्हाला त्रास देतील. क्रिकेटमध्ये पकडा झेल जिंका खेळ हे समीकरण आहे, हे सूत्र आहे क्रिकेटचं. या सूत्रावरती आता अभ्यास करावा लागेल तुम्हाला, अदरवाईज मग इथून मात्र महागड समीकरण बनेल. तीळ मात्र शंका नाही आहे. वाजेपूर म्हटलं तर ताकदवर संघा, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं झालं तर मग त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला गोलंदाजीच वाचवेल आता, कारण की अगदी आपण धावांचा जो आपण स्कोर पाहिला तो फायटिंग स्कोर झाला नाहीये मी म्हणेन. आणि आज जर आपली गोलंदाजी आपली प्रमुख ताकद बनवली नाही तर मग मात्र तुम्हाला थोडं महागात जाईल. एकूण धावा झाल्यात 28, 37चं टार्गेट अजून हव्यात 9 या षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा फटका फसलाय तिथे आणि फलंदाज बाद होतोय. धक्का बसेल. गडी क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ताल में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों के, और खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों के, और रखते हौसला जो आसमान को छूने का, परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. फायटिंग स्कोर नव्हता, कमी धावा झाल्या होत्या. हे मैदान म्हटलं तर 50 ते 60 धावा देखील आम्ही ते चेस होताना बघितलेल्या आहेत. आज 37 थांबवायच्या होत्या आणि त्या थांबवायच्या असताना इथे आपण जर पाहिलं तर 28 झाल्यात, परंतु दडपण नाही आहे. अजूनही लढताना पाहायला मिळतो खैरवाडी संघ. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची गरज आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरा दोस्त हे सांगत असताना खैरवाडी संघाचे गोलंदाज तर धावा चेस करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत मैदानामध्ये वाजेपूर संघाचे खेळाडू. फलंदाजी त्यांच्या वाट्याला. सेकंड सेशनचा खेळ उत्तरार्ध आणि उत्तरार्धामध्ये आपण पाहतो चेस करण्यासाठी ते मैदानामध्ये उतरले. 2 गड्यांचा मोबदला त्यांनी जरूर मोजला. संजय बंगारे, अमित खर बाद झालाय. इथे हा चेंडू गजात, इथे अगदी चांगले फिल्डिंग, एक रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगानं आणि बॅलन्सिंग बिघडली, फलंदाज होणार बाद. हा दुसरा धक्का बसतोय या षटकामध्ये आणि एकूण तिसरा धक्का या इनिंग मध्ये टीम वाजेपूरला. फलंदाज बाद झालाय, हा मोठा धक्का टीमला इथे बसत आहे. शेवटचं षटक बाकी असणार, काय घडणार काय बिघडणार. यस, ओव्हर झाली ना, ओव्हर कंप्लीट. षटक संपलेलं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 8 धावांचे सिंगल झाली होती कंप्लीट, दुसऱ्या धाब्यासाठी बाद झाले तिथे फलंदाज. आता शेवटचा अंतिम षटक आणि 8 धावांची गरज. छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गोलंदाजाला निवडायचं यासाठी विचार विनिमय सोहळा इथे केला जात आहे. आणि इथे आपल्याला अक्षरशः पाहायला देखील मिळेल की आता कशा पद्धतीने खेळ घडणार. धावा डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ आहे टेनिस क्रिकेट, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीचा क्रिकेट. अनिश्चितता से बरावा खेळ यानी की क्रिकेट. याच क्रिकेट खेळानं आज आपल्या सगळ्यांना खूप काय दिलेलं आहे. कसं जगायचं, कसं उडायचं, कसं लढायचं आणि कसं अगदी या मातीत, या क्रिकेटच्या मातीमध्ये विलीन व्हायचं. टेन्शन कसं दूर करायचं, थकवा कसा दूर करायचा या क्रिकेटने आपल्याला शिकवलेलं आहे. या क्रिकेटनं खूप काय आपल्याला दिलेलं आहे. जिथे या क्रिकेटनं आपल्याला चांगले चांगले पंच दिले, चांगले फलंदाज दिले, चांगले गोलंदाज दिले, चांगल्या आठवणी दिल्या, चांगल्या खरं तर क्षणांना बघत आपल्याला जगायला शिकवलेला खेळ. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असेरे डोंगर जणू धावांचा, निरंतर राहील तुझ्या आठवणी तिला कणाकणाला, आणि जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. तो हा क्रिकेटचा खेळ आपल्या सगळ्यांना तुम्हा मना ज्यानं वेड लावलं तो हा खेळ. अर्थातच पुन्हा एकदा एक वेगळा रंग भरत असताना आज धामणीच्या मैदानावरती जी स्पर्धा इथे अवतरताना पाहायला मिळत आहे, त्या स्पर्धेमधील पहिला सामना इतका धमाकेदार पाहायला मिळेल याची कोणी चर्चा देखील केली नव्हती आणि कोणी बाकीद्वानी देखील केली नव्हती. परंतु तो सामना आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेट म्हटला तर मग असे सामने आपल्याला नाईट स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात. अखेरचे 6 चेंडू, शेवटचं षटक घेऊन गोलंदाज तयार सीताराम गुटे आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. काय घडणार काय बिघडणार, कोण जिंकणार कोण हरणार, कोण रचणार इतिहास आणि कोण ठरणार खास, यासाठी चाललेला हा 8 तास. स्पीडअप करायचंय, जास्त वेळ नाहीये. सीताराम सरांना विनंत्या या स्पीडअप. शेवटचे 6 बॉल 8 धावांची गरज. लेफ्ट हँडेड समोर राईट हँडेड. देखना स्ट्रोक 1 रन मिळेल. फटका एक्झिक्यूट करण्यासाठी किती आज प्रयत्न करावे लागलेत वाजेपूर टीमला. कारण आपण जर इथं विचार केला तर चेंडू खेळण्यासाठी प्रॉपर स्ट्रोक आले नाहीयेत, क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीयेत. आता समीकरण बदलेल. उर्वरित पाच चेंडू आणि आता 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. सामना रोमांचक मोडवरती, उत्कंठावर्धक, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा सामना, ऊन सावलीचा सामना, भरती ओहोटीचा सामना, क्रिकेट रसिकांना अद्भुत आनंद देणारा हा सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला. राऊंड द विकेट, आपटी बार बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये. चित्त थरारक सामना, डान्सिंग डाऊन द विकेट. नटराज स्टाईलनं खेळायचा प्रयत्न जरूर होता फलंदाजा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तंतोतंत सोडा, समीकरणच जुळलं नाही. विकेट किपरनं तिथं काम केलं तमाम, आपलं काम चोखरित्या बजावत असताना. आता इथे या सामन्यामध्ये अजून एक वेगळा ट्विस्ट.
शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. सामना रोमांचक मोडवरती आलेला आहे. प्रेक्षक वर्गाला ज्या सामन्याची खरं तर आतुरता असते ना, तसा सामना आपल्या सगळ्यांना इथे एन्जॉय करायला मिळतो. मिस फिल्डिंग्स थोड्या लाभदायक ठरतील वाजेपूर टीमला, तर त्या त्रास देऊन जातील खैरवाडी संघाला आणि एखादा चांगला स्ट्रोक त्रास देईल खैरवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या, माफ करा, खैरवाडी संघालाच. हा स्ट्रोक 1 रन कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी वेगानं आणि ती धाव देखील कंप्लीट करत असताना पहा किती चपलता आहे खेळाडूंमध्ये. अगदी सहजरित्या 2 धावा तिथे कंप्लीट केल्यात. 2 धाव्यानं समीकरणामध्ये थोडा बदल घडतो. टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावसंख्या फलकावरती एकूण धावा लागल्यात 32. उर्वरित अखेरचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. स्पीडअप करायचंय, जास्त वेळ नाहीये. पंच तुम्ही ऑन करा खेळाडूंना. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. टेनिस क्रिकेटमध्ये अशा सगळ्या आपण घडामोडी घडताना बघितलेल्या आहेत. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघितली मित्रांनो, तो क्षण या परिसरामधील पनवेल परिसरात सोबत आपण पाहतोय. रायगडमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा केली जाते, ज्यांच्या माध्यमातून अनेक सारी विकास कामं केली गेली, अर्थातच आपल्या पनवेलच्या शिक्षक मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय बालराम पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय राजेश केणी साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. आमचे नितेशदादा भस्मा, आमचे त्यांच्यासोबत असलेले जयवंतदादा भस्मा आणि मारुती भस्मा साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय त्यांचं इथं आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो नियमितपणे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या परिसरामध्ये नियमितपणे अनेक सारी नवनवीन उपक्रम राबवली जातात. चांगल्या संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात. खरं तर गोरगरिबांचा पक्ष कुठला असेल तर शेतकरी कामगार पक्ष, आणि त्या पक्षाची उलाढाल, त्या पक्षाची रेलचेल चालू ठेवणाऱ्या आत्ताच्या घडीला ज्यांचं नाव आपण पाहतो खूप मोठ्या चर्चेत राहिलेलं आहे. आणि आज इथे उपस्थित होत आहेत आमचे आदरणीय बालराम पाटील साहेब, त्यांच्या समेत उपस्थित झाले आहेत राजेशजी केणी साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. सामना रोमांचक मोडवरती आहे. अखेरचे 2 चेंडू आहेत आणि 2 मध्ये 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. उत्कंठावर्धक सामना. अकूट टप्प्याचा बॉल फिल्डिंग डिपार्टमेंट कडून चूक तिकडे. 1 रन कंप्लीट. डायरेक्ट हिट काम बनून जाईल. फलंदाज होतोय बाद. धावचीतच्या स्वरूपात पडेल हा बली आणि खेळाडू बाद. हे अंपायर स्ट्राइक रोटेट होईल का ते देखील बघा. येस, स्ट्राइक रोटेट होईल का बघा. दोन्ही खेळाडू स्क्रीज सोडतायत का हा देखील रूल आहे. येस, येस, तोच खेळाडू आणावा लागेल. नॉट आउट राहील बघा. स्ट्राइक अशी रोटेट दिली जाणार नाही. नवीन नियमावलीनुसार ही स्पर्धा खेळवली जाईल याची देखील सगळ्यांनी नोंद घ्यायची. सुरुवातीलाच आम्ही याची आलोचना केली होती. त्या खेळाडूला परत आणा आता. स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना विनंत्या. मंचावरती आपल्याला आगमन पाहायला मिळत आहे. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली त्यातल्या अतिथीगण आदरणीय बालराम पाटील साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. दमदार आमदार ज्यांच्या नावाची चर्चा नियमितपणे आपण पाहतो आपल्या या पनवेल परिसरामध्ये राहते, ज्यांनी अनेक सारी विकास कामं
या परिसरामध्ये केलेल्या आहेत. अनेक साऱ्या योजना आज आपल्या या दुर्गम भागामध्ये ज्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात ते आमचे अतिथीगण आदरणीय बालराम पाटील साहेब आणि त्यानंतर माजी सभापती राजेश शेट केणी साहेब. टेनिस क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व, सुकापूर गावातील राजकीय क्षितिजावरची बुलंद तोफ, ज्यांच्या माध्यमातून पनवेल परिसरामध्ये नवनवीन संकल्पना राबवल्या जातात. कणखर नेते, संवेदनशील नेते आणि आमदार विवेक पाटील साहेबांच्या विचारांची गंगा वाहून नेणारे भगीरथ. आपण त्यांचं देखील इथं आगमन पाहत आहोत. त्यांचं देखील करूयात स्वागत. एकूण धावा झाल्यात 32. शेवटचा बॉल बाकी आहे आणि एका बॉल मध्ये 5 धावांची गरज असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि 5 धावांची गरज. वाजेपूर वर्सेस खैरवाडी. आपण चर्चा केली होती खैरवाडी संघाच्या गोलंदाजीबद्दल आणि आज 37 डिफेंड करताना आपण त्यांना इथे बघत देखील आहोत. पाहूयात शेवटचा अंतिम बॉल. या लास्ट ओव्हर मध्ये करायच्या होत्या 8 परंतु आता आल्यात एका बॉल मध्ये 5. तर एक चेंडू आणि 5 धावांची गरज. स्पीडअप करायचा आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे. शेवटचा अंतिम बॉल, 5 धावांची गरज. कोमल टेकडे आणि आंबेरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण इनॅक्शन मध्ये येण्यासाठी तयार राहायचं. जसा सामना संपला ज्यांना फिल्डिंग करायचं त्यांनी मैदानामध्ये. शेवटचा एक बॉल आणि 5 धावांची गरज. फुल टॉस बॉल खेळलेत आणि फिल्डिंग चांगली तिकडे. फिल्डिंग चांगली. शेवटच्या क्षणाला बॉलला अडवला. धावा घेण्याचा धाडस नाहीये आणि हा सामना जिंकलाय टीम